तर नमस्कार मंडळी, मालवणा केव्हा तो समोर उभं असलेलो महाराजांचो किल्लो बघा आणि स्वतः धन्य समजा. सो वेलकम गाईज टू मालवण डे 2 विथ अनफिल्टर्ड प्रोफेसर. तर आज इथे असण्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे, कारण आज आपण बघणार आहोत सिंधुदुर्ग किल्ला, महाराजांचा सिंधुदुर्ग किल्ला. त्याआधी मी तुम्हाला मालवण बीच दाखवतो. युजली हा बीच क्राऊडेड असतो, पण आज दिवाळी असल्यामुळे मे बी जास्त गर्दी नाही आहे. गाईज, ह्या किल्ल्यावर जाण्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचं आणि माझं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या पायाचा ठसा आहे ॲक्च्युली या किल्ल्यावर. आणि एका शिवप्रेमीसाठी ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे, एका महाराष्ट्रीयन व्यक्तीसाठी ही खूप खूप महत्त्वाची गोष्ट आहे की महाराजांच्या पायाचं ठशाचं दर्शन होणं. सो लेट्स गो इन गाईज, किल्ला बघूयात आणि महाराजांच्या पायाचा ठसासुद्धा पाहूयात. किल्ला बघण्यासाठी आम्ही आधी काढली तिकीट आणि मग आम्ही केला बोटीने प्रवास किल्ल्याकडे जाण्यासाठी. जशी जशी आमची बोट पाणी कापत पुढे निघत होती, किल्ला हळूहळू नजरेच्या टप्प्यात येत होता. आणि ट्रस्ट मी गाईज, तो किल्ला जवळ येताना बघताना अंगावर एक शहारा आला आणि महाराजांची एक आठवण आली. आणि मेन म्हणजे जसं किल्ल्याच्या जवळ आलो आम्ही, आधी आम्हाला दिसला भगवा, एकदम डौलाने, एकदम अभिमानाने ताठ मान करून फडकणारा भगवा. किल्ला जवळ आला, आम्ही बोटीतून उतरलो आणि आम्ही हळूहळू पावलाने किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे निघालो. आणि थोड्या वेळातच किल्ल्याचा महादरवाजा आला. एकदम भव्य होता महादरवाजा, ट्रस्ट मी, खूप भव्य महादरवाजा. जसं आम्ही महादरवाजातून प्रवेश दरवाजातून आत आलो तशी आम्हाला दिसली अवाढव्य अशी तोफ, जणू ती महाराजांचा इतिहास सांगायला तिथेच उभी होती. तोफ पाहिल्यानंतर आम्ही पुढे गेलो, कारण का आम्हाला किल्ला अजून एक्सप्लोअर करायचा होता, अजून बघायचा होता. आणि आम्ही आमचा प्रवास सुरूच ठेवला. थोडं एक्सप्लोरेशन करताना आई थोडी थकली, मग आईने पिली मस्त थंडगार सोलकढी, खाल्ले पॉपकॉर्न्स आणि मी पण पिलो मस्त थंडगार ताक. सिंधुदुर्ग किल्ल्याचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर, जे खुद्द शिवपुत्र राजाराम राजेंनी बांधलं होतं. मंदिर खूपच अवाढव्य आणि देखणं होतं. असं मानलं जातं की मंदिराच्या गर्भगृहात देवच बसवले जातात. आणि ह्या मंदिराच्या गर्भगृहात सुद्धा महाराष्ट्राचं आराध्य दैवत, स्वराज्याचे थोरले धनी छत्रपती शिवाजी महाराजांची एक देखणी खूपच सुंदर आणि खूपच अप्रतिम मूर्ती बसवली गेली होती. गडावर 5 रुपयाचं तिकीट काढून तुम्ही व्हिजिट करू शकता म्युझियम. त्या म्युझियममध्ये खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत. खूप प्राचीन गोष्टीसुद्धा ठेवलेल्या आहेत. जुन्या काळात लोक सी नॅव्हिगेशन कसं करायचे, शिवकालीन कुलूप कसे होते आणि इवन काही गोष्टींचे फोटोसुद्धा तिथे ठेवलेले आहेत. परत शिवकालीन आणि प्राचीन वेळेसचे हत्यारं कशी होती, खंजीर कसं होतं, कट्यार कसं होतं. आणि हे जे कट्यार आहे ना, कट्यार हे मराठा इतिहासातील खूप खूप महत्त्वाचं शस्त्र आहे. इवन तुम्हाला तिथे महाराजांच्या वेळेस वापरली गेलेली नाणी, महाराजांच्या वेळेस वापरली गेलेले वेसल्स पण तुम्हाला दिसतील. इवन तुम्हाला तिथे जिरोटोपसुद्धा दिसेल. महाराजांनी परिधान केलेले कपडे, महाराजांची तलवारसुद्धा तिथे आहे, जे बघणं म्हणजे खूपच खूपच भाग्याचं होतं. आणि हे जे तुम्ही समोर बघताय हे वाघनखांनी महाराजांनी कोणाला फाडलं, कुठल्या 32 दाताच्या बोकडाला फाडलं हे तर तुम्हाला माहितीच आहे की अफजल खान युद्ध, जे प्रतापगड युद्ध महाराजांचं झालं होतं. आणि त्याच्यानंतर खूप साऱ्या गोष्टी बघण्यासारख्या आहेत तिथे, जसं की वेगवेगळ्या सरदारांच्या टोप्या कशा होत्या, ते काय घालायचे, भाले, परत त्याच्यावर शस्त्र, खूप सारखं बघण्यासारखं आहे या म्युझियममध्ये. इवन तिथे महाराजांच्या काळात वापरले गेलेले भाले, तलवारीसुद्धा आहेत. आणि ही पालखी खूप महत्त्वाची आहे, कारण का ह्या पालखीमध्ये आहे जिरेटोप, ह्या पालखीमध्ये आहे ते छत्र जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्यावर धरलं. आणि प्रश्न पडतो की हा जिरोटोप जर नसता तर या महाराष्ट्राचं काय झालं असतं. आता वेळ होती ज्यासाठी आम्ही गडावर आलो, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाचा ठसा. तर आई म्हणाली, आईचा आग्रह होता की तिला आधी पहिलं दर्शन घ्यायचं आहे. सो आईने पहिलं दर्शन. जेव्हा मी दर्शनासाठी खाली वाकलो तेव्हा माझ्या हृदयात धडधडू लागलं, माझे हात अक्षरशः थरथर कापू लागले, कारण का मी कोणाच्या पायाचं दर्शन घेत होतो, छत्रपती शिवाजी महाराज, जे आमचं आराध्य दैवत आहे, ज्यांच्याबद्दल औरंगजेबाचा वकील खाफिखास खान लिहून ठेवतो की या माणसाचं चरित्र म्हणजे दुधासारखं साफ आणि पौर्णिमेच्या चंद्रासारखं धवल आहे. का जणू माहीत नाही, काटा आला अंगावर, थोडा वेळ इमोशनल व्हायला आलं, कारण का क्षण पण तसाच होता, कारण का मी खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायावरून हात फिरवत होतो. लेल्या मनाने आम्ही परत बोटीमध्ये बसून परत जायला निघालो, पण हृदयात खूप जास्त आनंद होता, कारण परत कुणाच्या पायाला हात लावला होता,
छत्रपती शिवाजी महाराज. किल्ल्यावरून परत आल्यानंतर आम्हाला लागली भूक. मग आम्ही गेलो जेवायला. आईने मस्त खाली सुरमई थाली आणि मी खाल्ली व्हेज थाली. त्यानंतर आम्ही आमचा दौरा फिरवला तारकर्ली बीचवर, विच इज कन्सिडर्ड टू बी वन ऑफ द मोस्ट क्लीनेस्ट बीच ऑफ मालवण. आणि पाणी तर एकदम साफ होतं. तारकर्ली बीच फिरता फिरता मला भेटला एक छोटा पाहुणा. त्याका मी म्हणलंय, माशांका खेकड्यांका तुझ्या भावांना बहिणींना जाऊन सांग माझा चॅनल सबस्क्राईब करूक, नाहीतर बरा होताला नाही हा. जसं मी माझ्या छोट्या पाहुण्यावर बोलतो तो मला एक जोरात आवाज आला आणि मी बागे बघतो तर काय, लोक मासे पकडत होते, ताजे मासे. आणि तेव्हा कळालं की फिशरमॅनसुद्धा खूप खूप जास्त मदत करतात त्यांचं पोट भरण्यासाठी. मला पण म्हणलंय मी, जरा मला 2-3 मासो द्या, माझ्या आईक खाऊचा हा मासे. डे एंड करण्यासाठी आम्ही आलो रॉक गार्डनवर अगेन, कारण का तिकडचं वातावरण खूप प्रसन्न असतं. आणि आजचा दिवस खूपच खास होता माझ्यासाठी, कारण का आज खुद्द मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पायाला, त्यांच्या पायाच्या ठश्याला हात लावला आणि त्यांचं दर्शन घेतलं.